तर काय म्हणता पोट्टे, माझं नाव रुद्राक्ष आहे. तुम्ही पाहता मल्टी ब्लॉगिंग यूट्यूब चॅनल. आज आपण चाललो हो यवतमाळातील दुर्गादेवीला. आणि दुर्गादेवी आपल्या यवतमाळात इतक्या जास्त बसतात का हर गल्लीमध्ये दिवे असतात आणि खूप म्हणजे जवळ नाही का देवा बसलेल्या असतात. मित्रांनो, आपल्या यवतमाळचे डेकोरेशन यावेळेस खूप युनिक होणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा, तुम्हाला खूप या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. आणि हा मित्रांनो, या व्हिडिओचे आम्ही 2 पार्ट केलेले आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आपल्या यवतमाळात खूप देवा बसतात, त्यामुळे पार्ट 1 पार्ट 2 असं केलेलं आहे. तर दोन्ही पार्ट पहा, तुम्हाला खूप मजा येणार. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करतात, कारण मी खूप जणांना पाहतो की ते व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब नाही करतात. तर मित्रांनो, प्लीज एक सबस्क्राईब करून द्या. चला चालूया आपल्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण आलेले आहोत शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ इथे खूप सुंदर अशी डेकोरेशन असतात हरवर्षी, आणि यावर्षी पण आहे. तिथे पहिले गेल्यानंतर आपल्याला दिसतं एक वॉटरफॉल. आणि जर मित्रांनो तुम्ही देवपाला यवतमाळला आले तर रात्रीच्या वेळेला या, कारण रात्रीच्या वेळेला लाईटिंग्स वगैरे याच्याने खूप मस्त डेकोरेशन असं दिसतं. तर मित्रांनो, अंदर एक शिवाजी महाराजाचा पुतळा होता आणि समोर महादेवाची पिंड आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि मित्रांनो, रातच्या टाईमला खूपच गर्दी होती, कारण रात्री खूप जण देवा पाहायला येत असतात. आणि इथचं डेकोरेशन पण खूप मस्त आहे अंदरचं, आणि देवी पण खूप मस्त होती इथची. जर भावांनो व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करून द्यायचा. तर मित्रांनो, आपली जे नेक्स्ट देवी आहे ते आहे संकटमोचनमधली देवी. तर इथचं डेकोरेशन पण खूप मोठं असं राहते, आणि तुम्ही पाहू शकता खूप मोठं असं डेकोरेशन आहे इथं. आणि इथली देवी पण खूप छान अशी बसते. तर भावा, आपली नेक्स्ट देवी आहे समर्थवाडीतली देवी. आणि इथलं डेकोरेशन हर वर्षी एक अलग प्रकारे राहते, युनिक राहते. आणि यावर्षी पण खूप मस्त असं डेकोरेशन आहे. आणि इथची देवी पण तुम्ही पाहू शकताय, खूप मस्त अशी बनवते. जर मित्रांनो तुम्हाला यवतमाळच्या देवींचे मूर्तिकार माहीत पाहिजे नसेल तर तुम्ही यवतमाळ सिटी या चॅनलवर जाऊन व्हिजिट करू शकता. तर मित्रांनो, हे जे मंडळ आहे हे सारस्वत चौकातलं मंडळ आहे, आणि इथे पण खूप सुंदर अशी देवी बसते. आणि तुम्ही पाहू शकता एका सिंहासोबत नाही का देवी बसून आहे. तर चला मित्रांनो, आपल्या नेक्स्ट मंडळाकडे. तर मित्रांनो, हे जे मंडळ आहे ते पहिले दुसऱ्या जागी बसत होता. आता हे आपले जे 3 क्रांतीवीरांचे फोटो आहेत त्याच्या बाजूला, म्हणजे दत्त चौक आणि आठवडी बाजारच्या मधात बसते. आणि इथली पण देवी खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. देवीला हार घालणं चालू होतं. तर बाई, इथून चालू झालेली आपली मेन लाईनची लाईन. तर इच्छा देव्या तुम्ही पाहू शकता, खूप खतरनाक डेकोरेशन अशी राहते इकडे. तर बाहेर हे शिव्याचं डेकोरेशन होतं, आणि आता आपण अंदर आलेलो आहोत. अंदर पण खूप मस्त असे निळ्या प्रकारे लाईटिंग लावलेली आहे, आणि वरते खूप सारे कबुतराने लटकवलेल्यावर डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे देवी बालाजीच्या मंडळाच्या मागे बसते. तर भावांनो, आपण आलो एकदम प्रसिद्ध असं मंडळ जे आहे बालाजीचं मंडळ. अबे, इतकी गर्दी कायले आहे बे? प्रसाद, महाप्रसाद आहे अट्टी. तर मित्रांनो, इथल्या गर्दीमध्ये मी तुम्हाला अंदरची देवी पण दाखवू नाही शकत, कारण खूप गर्दी आहे. आणि डेकोरेशन खूपच मस्त आहे, आणि देवी पण खूप मस्त होती इथची. तर मित्रांनो, हे मंडळ बालाजीच्या देवीच्या मंडळाच्या समोर आहे, आणि इथे पण खूप जास्त गर्दी आहे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे. तुम्हाला बरोबर देवी दिसली नसेल तर माफ करा. तर मित्रांनो, आपली जी नेक्स्ट देवी आहे ती खूप मस्त आपल्या सिंहावर बसून आहे, आणि ते त्यामध्ये राक्षस, देवी, अजून सिंह हे याचं सीन आहे. तर आपलं जे नेक्स्ट देवीचं मंडळ आहे ते आहे नवप्रभात दुर्गा उत्सव मंडळ. आणि इथे मित्रांनो आरती चालू होती, म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला मागून दाखवत आहो. तर मित्रांनो, इथली ते जे देवी आहे ते आपल्या आत्ता पहिलेची जी देवी होती त्याच्यासारखं सीन याच्यात पण सुद्धा आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, राक्षस आहे, देवी आहे सिंहावर बसून, आणि ते सीन आहे राक्षसाला मारण्याचं. आणि मित्रांनो, याच्या पुढचं मंडळ छोटंसंच होतं, पण खूप सुंदर अशी देवी होती. आणि मित्रांनो, इथे पण सुद्धा आल्यावर इथे पण आरती चालू होती, म्हणून मी दुरूनच व्हिडिओ काढला, कारण मधात सगळेजण उभे होते.
तर मित्रांनो, तुम्ही जर लोखंडी पुलाच्या थोडं अजून समोर गेले तर तुम्हाला शास्त्रीनगरचं हे दुर्गा उत्सव मंडळ दिसेल. इथे पण देवी बसलेली आहे आणि खूप चांगलं डेकोरेशन पण खूप चांगलं राहते. इथे तुम्ही पाहू शकता मागे पूर्ण असं पहाडाचं सीन आहे. तर मित्रांनो, हे आहे संतोषी मातेचं दुर्गा उत्सव मंडळ. इथे हर वर्षी संतोषी माता बसत असते आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे. आणि इथे पण इतकी गर्दी होती महाप्रसादाच्या अनेक, तर कसा तरी घुसलो मित्रांनो. तर चला आमच्या पुढच्या मंडळाकडे. तर हे मंडळ संतोषी मातेच्या थोडासा समोर गेला तिथे मंडळ आहे. आणि मागच्या वर्षी इथे पूर्ण पैशाचं डेकोरेशन होतं आणि ते पण ओरिजिनल पैसे होते मित्रांनो. इथले देवी पण सिंहावर बसून आहे. तर मित्रांनो, हे आहे जैन चौकातलं दुर्गादेवी उत्सव मंडळ आणि हे पण खूप मोठं असं मंडळ आहे. यावर्षी खूप मोठं असं डेकोरेशन केलेलं आहे आणि अंदर पूर्ण असं पूर्ण महिलासारखं हे डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही देवी पाहू शकता. तर मित्रांनो, आखरीमध्ये आपण आलेलो आहोत आपल्या यवतमाळची आई म्हणजे श्री हिंदुस्थानी माता दुर्गा उत्सव मंडळ. आणि इथे आल्याच तुम्ही पाहू शकता खूप मोठा असा बाजार भरतो आणि खूप असं स्वस्त सामान मिळतं इथे. तुम्ही आले तर पाहू शकता इथे. आणि इतरी गर्दी तुम्ही 24 तास जरी आले ना यवतमाळमध्ये तर तुम्हाला अशीच गर्दी दिसणार. पूर्ण 24 तास इथे गर्दी राहते. तुम्ही कधी पण या. आणि आत्ता जे मी व्हिडिओ काढत आहोत ते आत्ता 12 वाजून आहे, तरी तुम्ही पाहू शकता गर्दी आत्ता पण आहे. कारण पूर्ण गावातले लोक वगैरे सगळे इथे येत असतात देवीचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, व्हिडिओच्या आखरीमध्ये तुम्हाला सांगतो का आम्ही इकडे आलतो कोण. तर माझे मित्रच होते मित्रांनो. जसं की आमच्यासोबत ओम होता, संकेत होता आणि तिचा भाऊ तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, असं नाही की हे मंदिर फक्त नवरात्रीत चालू राहते. हा पूर्ण वर्ष मंदिर चालू राहते आणि खूप वेळा इथे दर्शन करायला लोक येतसुद्धा असतात. तर मित्रांनो, इथे दर्शनाला आल्यासोबत तुम्ही खूप जास्त एन्जॉय करू शकतात. काहून का इथे खूप मोठा असा मीना बाजार लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता आकाश पाळणं वगैरे खूप सारे असे झुले आहे. हे पहा खूप मोठा असा बाजार भरून आहे हा. तर तुम्ही पाहू शकता यवतमाळच्या आईसाठी येणारे किती सारे भक्त आहे आणि किती सारे दर्शन करायला येत असतात. आणि रात्री 12च्या नंतरसुद्धा इतकी जास्त गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला समोर जाऊन दाखवू शकतो. तर मित्रांनो, इथून समोर नाही जाता येणार काहून का इथे रॉड लावून आहे. इथून झूम करूनच तुम्हाला दाखवतो मी. खूप सुंदर अशी देवी आहे आपली. आणि मित्रांनो, सकाळच्या टायमाला इथं खूप साऱ्या बाया पाणी टाकायला येत असतात. तर आपल्या यवतमाळच्या आईचं मंदिर पण असं खूप सुंदर असं आहे. तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो, खूप असं मोठं असं आपलं मंदिर आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राइब करून टाकसाल. भाई हमारा दर्शन हो चुका है और हम निकल चुके हैं अब आर्मी रोड की इधर. अब वडगांव का पूरा दर्शन लेंगे. हमारे साथ बंदे देख सकते हैं आप पूरे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो आणि याच्यानंतरचा पार्ट 2 जो आहे तो वडगाव साईड पर पूर्ण आहे. दर्डाच्या वगैरे देव आहे तर तो पण नक्कीच पाहायचाल. त्याच्यात पण मला खूप मजा येणार आहे.